कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना प्रॉब्लेम्स खूप येतात. वेलकम बॅक ऑन एमजीएम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे वंदना कवाल. नमस्ते मॅम. नमस्ते. येस, ज्या की सिल्लोड प्रकल्प 2 प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना याच्यात काम बघतात. तर मॅम, म्हणजे याच्यात या फील्डमध्ये जाण्याची तुमची इच्छा होती किंवा असं योगाने योग घडला आणि हे कसं डिसाईड झालं ओव्हरऑल? मी ज्या काळात शिक्षण घेतलं हा. 1993ला 91ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि 93ला पेपरमध्ये 92ला पेपरमध्ये जाहिरात आली अच्छा. की अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी. तर मी ते बघून जाहिरात बघून अर्ज केला आणि त्याच्यानंतर कळालं की ICDS काय आहे, की लहान मुलांसाठी काम करतं. ओके. आणि त्याच्यानंतर जॉईन केल्यानंतर मला सर्व गोष्टी हळूहळू मी शिकले. शासनाचं खूप काही असं 0 ते 6 वर्षाचे बालकं आहेत, गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्यावर आम्ही काम करतो. याच्याविषयी समाजात 93 पासून आतापर्यंत खूप कमी लोकांना माहिती आहे किंवा खोलात सखोल माहिती त्यांना नाहीये. आता शासन विविध टप्प्यावर अभ्यास करून खूप ह्याच्यात प्रगती झालेली आहे. म्हणजे या क्षेत्रात येण्याचं पहिल्यापासून पक्क होतं की असं काही नाही. घडला इन्सिडेंट झाला? तेव्हा नाही, एक काहीतरी जॉब करायचा. अच्छा. आणि त्याच्यासाठी मग इकडे जॉईन झाले मी. समाज कल्याणला आधी हा विभाग होता, नंतर इकडे वर्ग झाला तो. अच्छा. तर मग हे ICDS हे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. ओके. मराठीत म्हणतात एकात्मिक बाल विकास सेवा योजना. येस. तर ह्या प्रकल्पाची सुरुवात धारणी येथे 1975 मध्ये झाली. आपल्या अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक ह्या ज्या होत्या, तर ह्या बालवाडीच्या शिक्षिका होत्या. तर त्यांनी असं बघितलं की शहरी भागातले मुलं तर शिक्षण घेतात, कोसबाड सारख्या आदिवासी एरियात त्या जायच्या आणि तिथं त्यांनी बघितलं की या समाजामध्ये खूप म्हणजे आरोग्याबाबत जागरूकता नाहीये, शिक्षणाचा यांना कुठलाच गंध नाहीये, हे अंधश्रद्धेचं पालन करतात. मग यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं कसं आणायचं, यांना आरोग्यविषयक सेवा कशा द्यायच्या, कारण हे लोक खूप लाजाळू आणि घाबरून लपायचे, समोर येत नव्हते. मग अनुताईंनी यांनी काय केलं की त्यांच्या अंगणात जायच्या, म्हणजे की झोपडीचे दार असायचे ते बंद करून हे लोक आले शहरातले की पळून जायचे. तर ताई त्यांच्या दारापुढे त्यांनी असा विचार केला की यांच्या घरात अंगणात जाऊन आपण शिकू. म्हणून ते त्यांच्या अंगणात जाऊन एक टोपली घेऊन त्यात काही मणी ठेवले, फुलं ठेवले, सुई दोरा ठेवला. मग ते ठेवून यायच्या. पण त्यांनी असं बघितलं की आपण ठेवून तिथं हे ठेवलंय साहित्य की हे त्याची सुंदरसा फुलांचा हार बनवतात, मोत्यांची माळ बनवतात, त्या वेगवेगळे ते आपण ठेवलं की याचा उपयोग ते करतात. असं करून ती लाजरी बालक दाराच्या आडून ते डोकावून बघायला लागले. असं करता करता त्यांची चेहरा ओळख झाली. मग त्या लोकांची भीती गेली, त्या मुलांची, आई वडिलांची, की हे आपल्यासाठी येते. अशा पद्धतीने ताईंनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे नाव नंतर आलं, अंगणवाडीची सुरुवात केली, म्हणजे अंगणात जाऊन शिक्षण. तर आमचं ICDS मध्ये सुद्धा असं आहे की ग्रहभेट असते. आमच्याकडे 2 पदं असतात एका अंगणवाडीला, आणि मिनी अंगणवाडी जी असते तिथं फक्त मिनी अंगणवाडी सेविका असते. तर सेविका आणि मदतनीस त्यांच्या घरी होम व्हिजिट करायच्या, मुलांना बोलवून आणायच्या आणि मग ते अशा प्रकारे अंगणवाडीचं शिक्षण सुरू झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा मग शासनाच्या असं लक्षात आलं की हा प्रयोग आपण मोठ्या प्रमाणात राबवू आणि याच्यामुळे लोकांना जे की अशिक्षित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणू, त्यांना सगळ्या ज्या काही सुविधा असतात, आरोग्यविषयक असतील, शैक्षणिक असतील, इतरही कुठल्या, तर हे यांना आपण ह्या मार्गाने व्यवस्थित देऊ शकतो. म्हणून त्यांनी ICDS ची सुरुवात केली. ICDS ची सुरुवात मोठ्या प्रमाणात 1993ला झाली, ज्यावेळेस प्रादेशिक निवड मंडळ होतं, यामार्फत ही त्यांनी पर्यवेक्षिका पदाची निर्मिती करून भरती केली. हा. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तेव्हा मग आमचं 3 महिन्याचं जॉब ट्रेनिंग व्हायचं की 3 महिन्यात एक दिवस सुद्धा आम्हाला सुट्टी मिळायची नाही. मुंबईला गोरेगावला हे प्रशिक्षण केंद्र होतं आधी, तर तिथं 3 महिन्याचं प्रशिक्षण आम्हाला दिलं. त्यात आम्हाला बालकांचं पूर्वशालेय शिक्षण,
बालकांची वजन उंची काढणे आणि आरोग्यविषयक काय काय सेवा असतात, लसीकरण कुठल्या पद्धतीने बालकांना कोणत्या कोणत्या वयात कोणतं दिलं जातं, हे सगळं शिकवलं. त्यावेळेस टेलिफोन पण खूप कमी होते, मोबाईल तर नव्हता. मग आमच्याकडं ग्रामीण भागातलं एका पर्यवेक्षिकेकडं 25 ते 30 अंगणवाडी सेंटर असायचे आणि हे ग्रामीण भागात खूप म्हणजे जवळपास 25 खेडे असायचे. मग तेव्हा आम्हाला तिथं जाण्याला वगैरे काहीच नव्हतं. तर मग आम्ही छोट्याशा चिठ्ठीवर लिहायचं, बसचे जे कंडक्टर वगैरे असतात त्यांच्याजवळ आम्ही ती चिठ्ठी देऊन त्यांना मीटिंगला वगैरे बोलवायचं, त्यांची बैठक लावून प्लॅनिंग करायचं की पुढच्या 15 दिवसात आपल्याला काय करायचंय आणि मागच्या 15 दिवसात आपण काय केलं, अशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करून हे काम सुरू केलं. आता मोबाईल आले, इंटरनेट आलं, शासनाच्या विविध प्रकारच्या वेबसाईट डेव्हलप झाल्या, तर त्यात आम्हाला पोषण ट्रॅकर हे एक ऑप्शन आलं, ज्या की आमच्या 7वी शिकलेल्या अंगणवाडी सेविका सुद्धा उत्तम प्रकारे चालवू शकतात. आणि आमच्याकडे MA BEd वगैरे झालेल्या उच्च शिक्षित सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत आता. तर पोषण ट्रॅकर मध्ये बालकांची जन्मापासूनची नोंद, गरोदर मातेची ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तिची नोंद, तिच्या सगळ्या दिल्या जाणाऱ्या सेवा, मुलांना दिल्या जाणाऱ्या सेवा, त्यात सॉफ्टवेअर मध्ये बालकांचं जन्म झाल्यानंतर वजन लांबी 2 वर्षापर्यंत घेतली जाते आणि 2 ते 5 पर्यंत उंची हा शब्द वापरतो आपण. त्या पद्धतीने त्यांची वजन उंची घेऊन त्याचं विभागणी केली जाते की हा कुठल्या श्रेणीमध्ये आहे, साधारण आहे, मध्यम आहे की तीव्र श्रेणीत आहे, किंवा सॅम मध्ये आहे किंवा मॅम मध्ये आहे, किंवा ओव्हरवेट आहे किंवा ओबेज आहे. ह्या पद्धतीने त्या श्रेणीमध्ये बघितलं जातं आणि हे बालक शोधून आम्ही पुन्हा त्यांचं वजन वाढवण्यासाठी वगैरे प्रयत्न करतो. हे तर झालं स्वस्थ बालक कसं आपण निर्माण करायचं. जर बालक स्वस्थ असलं तर आपलं देशाचं भविष्य पण स्वस्थ असू शकतं. त्याच्यामुळं बाळाच्या जन्मापासून वजनाला आणि त्याच्या लांबी उंचीवर आम्ही भर दिला जातो. दुसरं आहे बालकाचा सर्वांगीण विकास करायचा, म्हणजे मानसिक आला, शारीरिक आला, बौद्धिक आला, सामाजिक आला, इतर याच्याशी संबंधित अजून भरपूर छोटे मोठे विकास आहेत. तर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा प्रॉब्लेम्स पण येत असणार आहे, तर याच्यावर तुम्ही कसं मात करता आणि आतापर्यंत काय काय फेस केलं? याच्यावर अडचणी अशा येतात की आपण बालकांना पूरक पोषण आहार द्यायचा, हा अंगणवाडी केंद्रांमार्फत दिला जातो आणि घरचा आहार. तर आपल्याकडं आई वडिलांची साधारण धारणा काय आहे की बाळ खातच नाही, तो त्याला हे आवडतच नाही, मग त्यात चहा बिस्किट असतील, सकाळी ब्रेड असेल, तोच असेल, याच्यामुळे काय होतं, बाळाची भूक मरते. भूक मेल्यानंतर म्हणजे कमी होते, माझा शब्द ग्रामीण भागातला आहे त्याच्यामुळं, आणि त्यांची भूक कमी होते, मग तो योग्य प्रकारचा आहार घेत नाही, जेवत नाही. याच्यानंतर काय होतं, त्याचं वजन कमी व्हायला सुरुवात होते. वजन कमी झालं तर आपण ती झीज भरून काढू शकतो, पण त्याच्याबरोबर उंची वाढायची थांबते. ती उंची तर आपण वाढवू शकत नाही बाळाची, आणि याचा परिणाम त्याच्या मेंदूच्या विकासावर होतो. कारण की आपण बालकांना बोलताना जर चांगलं बोललं त्याच्याशी, ते त्याच्या डोक्या म्हणजे मेंदू मध्ये ब्रेन मध्ये जे सेल्स असतात, न्यूरॉन्स असतात, चांगलं जर आपण त्याला बोललो तर ते वाढतात, आणि आपण रागावलो किंवा मारलं तर त्याचं ते वाढायचं थांबतं, आणि हे न्यूरॉन्सची संख्या वयाच्या 3 वर्षापर्यंत खूप वाढते. वयाच्या 3 वर्षापर्यंत 85% मेंदूचा विकास होत असतो. आणि जर ते सेल्स डेड होतात, ते पुन्हा जीवित होत नाहीत. डेड झाले की मग संपलं, त्याची संख्या त्याच्या ह्याच्यात कमी होते बालकाच्या, आणि मग त्याची जे काही साठवून शिकण्याची हे आहे, काय म्हणता येईल त्याला, की इतक्या शिकण्याची, नवीन शिकण्याची जी आहे, त्याला जिज्ञासा म्हणता येईल, तर ती कमी होत जाते. आणि बाळ हे सतत त्याला मारलं किंवा रागवलं, हे नकारात्मक बोललो आपण, तर ते खेळायचं योग्य जो त्याचा स्वभाव आहे बाळाचा, तर तो विसरून जातो. अच्छा.
आणि मग बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सध्या जे प्रकल्प तुम्ही करताय त्याबद्दल सांगणार का? म्हणजे काय असतात? सांगितले की सध्या जसे की अंकुर, आरंभ, पोषण भी पढाई, हे सगळे सुरू आहेत तुमच्याकडे, याबद्दल सांगा ना. तर अंकुर म्हणजे बाळाला खेळत हसत खेळत शिक्षण द्यायचंय. अच्छा. कुठली वस्तू वगैरे दाखवून त्याला ज्ञान द्यायचंय. आणि आकार हा शाळेशी संबंधित जो आहे आमच्याकडं अंगणवाडी सेविका ज्या आहेत 10वी पास आणि 12वी पास. अच्छा. तर त्यांना ते 6 महिन्याचा कोर्स हा 12वी पास असणाऱ्या शिक्षकांसाठी करून घेणार आहेत, अंगणवाडी सेविकांसाठी. आणि 1 वर्षाचा जो कोर्स आहे तो 10वी पास झालेल्या सेविकांचा करणार आहेत. कारण शाळेत जाण्याच्या आधीची तयारी, शाळापूर्व तयारी ही चांगल्या प्रकारे करून घेतली तर बालक हे पुढील भविष्यात चांगलं शिक्षण घेऊ शकतात. तर हे आहे. आणि पुन्हा केंद्र सरकारने आता पोषण भी और पढाई भी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. पोषण भी और पढाई भी, आधी पोषणावरच भर द्यायचं की बाळाचं वजन वगैरे वाढायचं, आता पढाई भी म्हणजे खेळासोबत शिक्षणही तेवढं महत्वाचं आहे. मग हसत खेळत शिक्षण द्यायचंय. तर याच्यासाठी पोषण भी और पढाई भी हा उपक्रम शासनाने सुरू केला. ओके. आणि या उपक्रमानंतर तुम्हाला काही फरक जाणवला आफ्टर बिफोर, की काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आले असेल, काही शेअर करू शकणार तुम्ही आमच्यासोबत? हो, पॉझिटिव्ह म्हणजे आधी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाला एक खिचडी वाटप केंद्र किंवा आहार वाटप केंद्र म्हणूनच बघितलं जायचं. आणि लोक याच्याकडे खूप दुर्लक्ष करतात आणि अजूनही करतात. पण मग याच्यासाठी जास्त जाणीव जागृती व्हायला पाहिजे, प्रचार प्रसिद्धी मिळायला पाहिजे. लोकांना ह्याविषयी एवढं सखोल ज्ञान मिळालेलं नाही आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जे की आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. हे ऐकून थोडा एखादी केस स्टडी सांगू शकणार तुम्ही, म्हणजे ज्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला असेल इन बालविवाह किंवा बालविवाहाच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये आता खूप मुलींचा जन्मदर कमी झालाय. मुलांचं जन्माचं प्रमाण जास्त आहे. आपल्या संभाजीनगर आणि महाराष्ट्रामध्ये पण मुला मुलींच्या जन्मात तफावत आहे. तर मुलींचा जन्म कमी असल्यामुळं मुलांना लग्नासाठी अडचण येतात. मग मुलगी जशी 14-15 वर्षाची झाली की लगेच चांगल्या घरचं स्थळ आलं म्हणून आई वडील लग्नाला तयार होतात. पण ती खूप कमी वयाची असते, तिचं पूर्ण शरीराची वाढ पण झालेली नसते. त्याच्यामुळं तिच्या पुन्हा जन्माला येणारं बाळ हे कमी वजनाचं येतं आणि कमी वजनाचं बाळ जन्माला आलं की पुन्हा त्याचं शिक्षणावर परिणाम होणार, सगळ्या गोष्टींवर. म्हणजे काय म्हणता येईल त्याला की आपण चांगले बुद्धिवान पिढी न तयार करता फक्त मजूर वगैरे ह्या कॅटेगरीत काम करणारे लोक आपण निर्माण करण्याची ती प्रोसिजर चालू आहे. बालविवाहाच्या बाबतीत आम्हाला आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर विकास मीना सर, आमच्या डेप्युटी सीओ मॅडम, डीपीओ मॅडम आता त्यांना बोललं जातं, सुवर्णा जाधव मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या ह्याच्यावर काम करतोय. जसं बालविवाह असेल, मुलांचं पूर्वशालेय शिक्षण असेल, आरोग्य विभागासोबत मुलांच्या आरोग्याविषयी काही सुविधा द्यायच्या आहेत किंवा काही अडचणी असतील त्या समजावून घेऊन या बाबीवर आम्ही काम करतोय. तर बालविवाहाच्या बाबतीत आमचं 1098 ही हेल्पलाईन दिलेली आहे. याच्यासाठी आम्ही शाळा कॉलेज जे आहेत ग्रामीण भागातले तिथं जातो. आम्ही एक प्रकल्प अधिकारी नात्याने जातो आणि आमच्या पर्यवेक्षकांची टीम आहे ते जातात. अंगणवाडी सेविका ही गाव पातळीवर असते. तर प्रत्येक ठिकाणी जसं की विवाहाच्या ह्याच्यात जेवढे लोक सहभागी असतात, उदाहरण द्यायचं, ब्युटी पार्लर असेल, किराणा दुकानदार असेल, कापड दुकानदार असेल किंवा लग्न लावणारे पुरोहित, काजी, इतर जे काय जेवढी टीम असेल त्यांना आम्ही व्हिजिटमध्ये जाऊन सांगतो की जर बालविवाह जर तुमच्या गावात होत असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करा किंवा शक्यतो तुम्ही ह्याचं काम घेऊ नका, कारण याच्यावर कायदेविषयक पण तुम्हाला कारवाई होऊ शकते. तर खूप आम्ही बालविवाह थांबवले.
याच्या वेळेत काय होतं, आता आमच्या तालुक्यात एका गावामध्ये एक मुलगी आहे, तिला त्या कुठल्या तरी मुलासोबत लग्न करायचं होतं, तर ती 2-3 दिवस घरातून निघून गेली. तिने 109 वर फोन केला की माझे आई वडील माझं लग्न लावतायत म्हणून. आमची टीम तिथं गेली, तर विचारलं, तर आई वडील म्हटले की आम्ही हिचं लग्न काही करणार नाहीये, पण ही अशा मुलासोबत चाललीये, तर त्याच्यामुळे आम्हाला हिचं आमच्या समाजातल्या मुलासोबत हिचं लग्न लावून द्यायचं. नंतर ती मुलगी, सगळी टीम तिथं गेल्यानंतर तिच्याकडून हे केलं, आई वडील म्हटले की हिला शिकवायचं नाही. टीमने सांगितलं की हिला तुम्ही शिक्षण द्या पुढचं. ती मुलगी सुद्धा तयार झाली की मी पूर्ण शिक्षण करते आणि पुन्हा तिचं शाळेत जायला ती रेग्युलर जायला लागली. आणि काही याच्यात आई वडील असतात, एक व्यसनी पालक होता आमच्याकडं, म्हणजे एक तो व्यक्ती आला आणि तो रडायला लागला की मॅडम माझ्या मुलीचं लग्न तिची आई आणि माझी बहीण म्हणजे तिची आत्या आणि मामा हे लावून देत आहेत. ती कमी वयाची. पुन्हा आम्ही जाऊन बघितलं, तिथं बघितलं खरंच बालविवाह होता. तो पण आम्ही थांबवला. म्हणजे वडील सुद्धा तक्रार करतात, कारण फक्त तो व्यसनी असल्यामुळं तिचे नातेवाईक त्या मुलीचं लग्न लावणार होते. पुन्हा काही इतरही मुली असतात की ज्यांना त्या मुलांसोबत आकर्षण असलं तर त्या पळून जाण्याचा प्रयत्न करतात. तर आई वडिलांना वाटतं की नको समाजात बदनामी होईल म्हणून ते लवकर लग्न करतात. तर याच्यात आता शाळेत जर एखादी मुलगी जात नाहीये, ड्रॉप आउट आहे, ती कशामुळे जात नाही, तर शिक्षकांना सुद्धा हे काम दिलेलं आहे की ती मुलगी का येत नाही, 8-10 दिवस गैरहजर आहे, तर तिचं कारण शोधून पुन्हा आम्ही शाळेत त्या प्रवाहात आणण्याचं शिक्षण विभाग सुद्धा काम करतोय. ओके. आणि आजच्या युथला तुम्ही काय मेसेज देणार का या विषयाला धरून? या विषयाला धरून युथला म्हणजे उद्याची पिढी निर्माण करणारी एक युथ मुलगी आहे आणि मुलगा आहे, आणि मोबाईलचा वापर आपण अति वापर करतोय, आणि सोसायटीला, पेरेंट्सला, सर्वांनाच एकंदरीत सर्वांना मोबाईलचा वापर आहे. एक जी माता आहे जी छान शिकलेली आहे, जॉब करतीये, आणि तिला आता मुलं रडतंय म्हणून त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात, आणि मोबाईल दिल्यामुळं ना ऑटिझमचा प्रकार खूप वाढलाय. आणि खूप मुलं याच्यामुळे आपली बरीचशी पिढी ही ऑटिझम कडे चालली. तर मला सांगायचं की मोबाईलचा कमी वापर करा. घरात असणाऱ्या वस्तू किंवा नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत, गाणी गोष्टी, जसे की आपल्या आजीबाई शिकवायच्या, जुने गाणे आहेत, लोकगीतं वगैरे, छोटे छोटे बालगीतं, आणि टाकाऊ वस्तूपासून तुम्ही खेळणी बनवा, मुलांना खेळायला द्या, इन्व्हॉल्व्ह व्हा, आपणही त्यात वेळ घाला. आणि आपल्या लेकरांना काय हवंय नकोय बाळ जन्माला आल्यापासून आईंनी बघायचंय, आणि त्याच्यासाठी मोबाईल पासून लांब राहा, ही माझी खूप सगळ्यांना विनंती आहे. ऑल राईट, नक्कीच मॅम. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल आणि आम्हाला इतकी चांगली इन्फॉर्मेशन तुम्ही दिली. तुम्ही बोलवल्याबद्दल. येस, थँक्यू. अँड स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.